नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून मित्रांनो, आपण ऑक्टोबर महिन्यामधील संपूर्ण ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यासोबतच आपण विद्यार्थ्यांना या लेक्चरच्या मोफत नोट्स सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. ते पुढे आपण व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत की या लेक्चरच्या मोफत नोट्स आपल्याला कुठे मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ हा मन लावून शेवटपर्यंत पाहायचा आहे, पूर्ण पाहायचा आहे. कारण आगामी येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षांमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनणार आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनणार आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो, कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, कारण त्या मुद्द्यांवर सुद्धा प्रश्न हे आपल्याला विचारले जातात. तर भारताचे सरन्यायाधीश नवीन बनलेले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. हे भारताचे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश असणार आहेत आणि हे 24 नोव्हेंबर 2025 ला पदाची शपथ घेणार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. हे जर आपण बघितलं, जे काही न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत ते मूळचे हरियाणा या राज्यातील आहेत. त्यासोबतच त्यांनी जे भूषविलेले पदे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी या अगोदर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश असेल, तसेच हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि 2019 पासून ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या कार्यरत आहेत आणि आता ते भारताचे नवीन सरन्यायाधीश बनणार आहेत मित्रांनो. आणि ते हरियाणा या राज्यातील सरन्यायाधीश बनणारे पहिले व्यक्ती असणार आहेत. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हा स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी सुद्धा काही महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950 साली झालेली आहे. सध्या एकूण न्यायाधीश संख्या आहे 34. त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश यांचा समावेश आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच या अगोदरचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण होते, असा जरी प्रश्न आला तर त्यांचं सुद्धा नाव आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती भूषण गवई. हे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर केलेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रंजना प्रकाश देसाई यांना नुकतंच 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्याविषयी सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी पाहायचे आहेत. तर 8व्या क्रमांकाचा हे वेतन आयोग आहे मित्रांनो. याच्या नवीन अध्यक्ष बनलेल्या आहेत. नाव लक्षात ठेवायचं आहे, रंजना प्रकाश देसाई. आणि हा जो काही आयोग आहे मित्रांनो, ते केंद्र सरकारचे जे कर्मचारी असतात त्यांचं निवृत्ती वेतन असेल, तसेच त्यांचे जे काही वेतन रचना असेल, निवृत्ती वेतनाचा आढावा असेल, हे सर्व काही काम करण्यासाठी हे आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये सदस्य असणार आहेत पुलक घोष, जे की IIM बंगळुरूचे प्राध्यापक आहेत आणि सदस्य सचिव आहेत पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन. हे सुद्धा नावं आपल्याला यासोबतच लक्षात ठेवायचे आहेत. आणि या ज्या रंजना प्रकाश देसाई आहेत, या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश राहिलेले आहेत. हे सुद्धा पॉइंट आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच त्यांनी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सुद्धा अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यासोबतच परिसीमन आयोग जे आहे त्याचे सुद्धा त्या अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते गुजरात राज्यासाठी समान नागरिक कायदा जे काही आणला जाणार आहे, ज्यालाच आपण UCC म्हणतो, त्याचा मसुदा तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांचं एक महत्त्वपूर्ण अशी कामगिरी राहिलेली आहे किंवा त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली होती. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे, त्याचे नाव काय आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अशा प्रकारचं देशामधील जर पहिली घडामोड असेल तर त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर
बी भारत टॅक्सी असं त्याचं नाव असेल, जे की भारतामधील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर देशातली ही पहिली सहकारी टॅक्सी सेवा असणार आहे मित्रांनो. याची सुरुवात नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे किंवा करण्यात येणार आहे. आणि हे जे काही टॅक्सी सेवा आहे ते कोणाच्या अंतर्गत चालवले जाणार आहे, तर केंद्रीय सहकार मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-शासन विभाग अंतर्गत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला आपण जर बघितलं तर ही भारत टॅक्सी नवी दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाणार आहे आणि त्याचा पुढे सेवेचा विस्तार जे महत्त्वाचे शहर आहेत मोठे भारतामधील, जसं की मुंबई असेल, पुणे असेल, बेंगळुरू, चेन्नई या ठिकाणी त्याचा विस्तार केला जाणार आहे. मग ही जी काही भारत टॅक्सी आहे त्याचा उद्देश काय आहे सुरू करण्यामागचा, तर चालकांना त्यांच्या कमाईवर पूर्ण हक्क मिळणे, तसेच प्रवाशांना माफक दरामध्ये आणि पारदर्शक वाहतूक सेवा मिळणे. म्हणजे म्हणायचं काय आहे, की जे काही सध्या कमिशन वेगवेगळ्या ॲप मार्फत त्या चालकांकडून घेतलं जातं आणि जे काही महागड्या अशा सुविधा सध्या या ओला, उबेर यांच्याकडून दिल्या जात आहेत, ते ग्राहकांना सुद्धा आणि जे काही चालक आहेत त्यांना सुद्धा सध्या परवडण्याजोगं नाही. म्हणून अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह किंवा पाऊल हे सरकारकडून घेण्यात आलेलं आहे. तर या संबंधित ही घडामोड आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर कृपया करून व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो, अशा प्रकारचे डिटेल व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत लागत असते. खूप सारा वेळ खर्च करावा लागत असतो. मेहनतीची पोचपावती म्हणून तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाची सामूहिक गीत गायनामध्ये गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलेली आहे? हा सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जे आहे त्यानं नुकतंच गिनीज बुकमध्ये नोंद त्याची करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर विद्यापीठाचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. या ठिकाणी नुकतंच सामूहिक विद्यापीठ गीत गायन करण्यात आलेलं आहे. गीताचं नाव आहे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे आणि याच गीत गायनामुळे त्याची नोंद ही गिनीज बुकमध्ये करण्यात आलेली आहे. कारण मित्रांनो, एकाच वेळी 15,402 विद्यार्थ्यांनी हे सामूहिक गीत गायलेलं आहे. तर हे आपल्याला याविषयीचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न हमखास येणार म्हणजे येणारच आहे. म्हणून लक्षपूर्वक हा सुद्धा पुरस्कार आपल्याला करायचा आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मारिया मचाडो. या ज्या काही आहेत त्यांना नुकतंच 2025चा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला नोबेल पुरस्काराविषयी या ठिकाणी पाहायचे आहेत. तर अर्थशास्त्राचा नोबेल कोणाला देण्यात आलेला आहे, त्यांचे नाव आणि देश या ठिकाणी आपण दिले आहे. जोएल मोकीर जे की अमेरिकेचे आहेत, पीटर हॉविट अमेरिका, फिलिप एमियन अमेरिका यांना अर्थशास्त्राचा नोबेल देण्यात आलेला आहे. रसायनशास्त्राचा नोबेल रिचर्ड रॉबसन जे की ऑस्ट्रेलियाचे आहेत, सुसुमू किटागावा जे जपानचे आहेत, ओमर यागी अमेरिकेचे. त्यासोबतच वैद्यकशास्त्राचे सुद्धा नोबेल जाहीर झालेले आहेत. मेरी ई ब्रोंको अमेरिका, फ्रेड रॅम्सडेल अमेरिका आणि शिमोन साकागुची जे की अमेरिकेचे आहेत यांना देण्यात आलेला आहे. साहित्याचा नोबेल पुरस्कार हंगेरीचे साहित्यिक लास्लो क्रास्नहोर्कै यांना देण्यात आलेला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएला या देशाच्या ज्या विरोधी पक्षनेत्या आहेत त्यांना मारिया मचाडो यांना देण्यात आलेला आहे. हा महत्त्वाचा पुरस्कार आहे शांततेचा. ते स्टार करून ठेवायचं आहे. कारण हे जे काही शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यावेळेस एक वाद निर्माण झालेला होता. कारण जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं की त्यांना ते पुरस्कार द्यायला पाहिजे होतं. म्हणून ती गोष्ट चर्चेत राहणारी आहे. हा पुरस्कार कमीत कमी विसरायचा नाही शांतते संदर्भामधला. ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. त्यानंतर आहे भौतिकशास्त्रामधला नोबेल. तर ते मिळालेलं आहे जॉन क्लार्क जे की अमेरिकेचे आहेत यांना, मिशेल डेव्हरेट जे अमेरिकेचे आहेत आणि जॉन एम मार्टिनिस जे की अमेरिकेचे आहेत. हे काही महत्त्वाचे पुरस्कार विजेते आणि त्यांच्या देशांचे नावं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, फिल्मफेअर पुरस्कार 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट
अभिनेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन हे दोन जे भारतीय अभिनेते आहेत त्यांना नुकतंच फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर नुकतंच 70व्या क्रमांकाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी पार पडलेला आहे. यामध्ये जे काही प्रमुख विजेते आहेत त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत किरण राव त्यांच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता दोन ठरलेले आहेत, अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन. त्यांचे चित्रपटांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, ते विचारले जाऊ शकतात. तर अभिषेक बच्चनचा चित्रपट आहे आय वॉन्ट टू टॉक आणि कार्तिक आर्यनचा चित्रपट आहे चंदू चॅम्पियन. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे आलिया भट्ट. तिचा चित्रपट आहे जिगरा. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष कॅटेगरीमध्ये ठरलेला आहे अरिजित सिंग. त्याचं गाणं आहे सजनी. लापता लेडीज हिचे काही चित्रपट आहे मित्रांनो, याने या फिल्मफेअर मध्ये सर्वाधिक 14 पुरस्कार जिंकलेले आहेत. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच अजून एक महत्वाचा असा मुद्दा आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरलेली आहे महाराष्ट्रातली छाया कदम, जी की तिने लापता लेडीज मध्ये काम केलेलं आहे किंवा अभिनय केलेला आहे. तर हा मुद्दा विसरायचा नाही. या छाया कदम विषयी आपल्याला विचारलं जाऊ शकतो. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा या लापता लेडीज चित्रपटाविषयी. तर या चित्रपटाला भारताकडून ऑस्कर 2025 साठी सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आयुसीएन केंटन मिलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर सोनाली घोष या नुकताच हे केंटन मिलर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय बनलेल्या आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर आयुसीएन केंटन मिलर पुरस्कार जे आहे 2025चा, ते नुकतंच डॉक्टर सोनाली घोष यांना देण्यात आलेला आहे आणि या भारताच्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत किंवा पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या कांजीरंगा जे राष्ट्रीय उद्यान आहे आणि जे व्याघ्र प्रकल्प आहे त्याच्या क्षेत्रीय संचालक आहेत मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सुद्धा कदाचित आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुरस्कार कोणाला दिला जातो तर ते लक्षात ठेवा, जे राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रांच्या शाश्वततेसाठी नवोन्मेषी म्हणजे इनोव्हेशन मध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जात असतो आणि हा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय असल्यामुळे आपल्याला ते नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला आयुसीएन विषयी काही लक्षात ठेवायचं आहे. लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. याची स्थापना 1948 साली करण्यात आलेली आहे आणि ही जागतिक संस्था नैसर्गिक जे संसाधनं असतात त्याचं संवर्धन असेल आणि शाश्वत जे उपयोग आहे ते सुनिश्चित करण्यासाठी कार्य करणारी संस्था आहे. हे सुद्धा याविषयी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच 2025चा राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? हा महत्वाचा पुरस्कार आहे मित्रांनो. यावर हमखास परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, जयंत नारळीकर यांना नुकतंच 2025चा राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जे आहेत 2025चे, त्याचे नुकतंच भारत सरकारकडून हे पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. याची आवृत्ती दुसरी होती मित्रांनो. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 साली डॉक्टर जी पद्मनाभन यांना देण्यात आलेला आहे आणि आता 2025चा विज्ञान रत्न पुरस्कार जर विचारात घेतला तर जयंत नारळीकर हे जे काही महाराष्ट्रातले व्यक्तिमत्व होते त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे जे काही पुरस्कार आहेत ते प्रमुख 4 श्रेणींमध्ये वितरित झालेले आहेत. तर पहिला आहे विज्ञान रत्न पुरस्कार, जे की जयंत नारळीकर यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे. विज्ञान श्री पुरस्कार 8 शास्त्रज्ञांना, विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 14 शास्त्रज्ञांना, विज्ञान टीम पुरस्कार CSIRचं जे काही अरोमा मिरान टीम आहे त्याला देण्यात आलेला आहे. हे काही महत्त्वाचे पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रामधील कोणकोणते विजेते ठरलेले आहेत त्यांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं नाव आहे जयंत नारळीकर, दुसरं नाव आहे अनिरुद्ध भालचंद्र पंडित, जे की अभियांत्रिकी विज्ञानमध्ये त्यांना विज्ञान श्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. विज्ञान युवा शांती स्वरूप
भटनागर पुरस्कार सुरद श्रीकांत मोरे यांना देण्यात आलेला आहे. ही नावं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा जो काही विज्ञान पुरस्कार असतात, तर ते कोणाला दिले जात असतात ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य करणारे भारतीय शास्त्रज्ञ आणि जे टीम असतात त्यांना हा दिला जात असतो. तर हे महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर जागतिक भूक निर्देशांक 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भारताचा 102 क्रमांक या जागतिक भूक निर्देशांक 2025 नुसार आलेला आहे. हा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे, ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर जागतिक भूक निर्देशांक 2025 चा आलेला आहे. यामध्ये भारताचा 102वा क्रमांक आहे. हे आपल्याला क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर भारत उपासमारीच्या गंभीर श्रेणीमध्ये मोडतो असं सांगण्यात आलेलं आहे. 2024चा जर आपण विचार केला तर भारताचा क्रमांक 105वा होता. त्यामध्ये थोडीशी सुधारणा होऊन भारताचा क्रमांक आता 102वा झालेला आहे. हे आपल्याला फरक लक्षात ठेवायचा आहे. टॉपचे देश कोणते आहेत ज्यामध्ये सर्वात कमी भूकमारी आहे? तर आर्मेनिया, बेलारूस आणि सर्वात शेवटी देश आहे सोमालिया, जे की त्याचा क्रमांक 123वा आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक भूकमारी आहे मित्रांनो. हे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. आणि जे जागतिक भूक निर्देशांक असतं त्यासाठी खालील निकष वापरले जात असतात. तर ते निकष कोणकोणते आहेत? कुपोषण असेल, बालकांची वाढ खुंटणे, तिसरा आहे बालकांमध्ये क्रशता, म्हणजे जे बालक शरीरयष्टी ज्यांची एकदम पातळ असते असे बालक, आणि बालमृत्यू दर, ह्या 4 गोष्टींचा यामध्ये विचार केला जात असतो. त्यासोबतच आपल्याला इतर पण जे 2025 मध्ये आलेले निर्देशांक आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे ते लक्षात ठेवायचं आहे. जागतिक शांतता निर्देशांक यामध्ये भारताचा क्रमांक आहे 115वा. मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे 130वा. ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे 131वा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच ICC एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, रोहित शर्मा. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहायचे आहेत. तर नुकतंच रोहित शर्माने ICC एकदिवसीय क्रमवारीमध्ये 781 रेटिंगसह प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि असा प्रथम क्रमवारीमध्ये जाणारा हा भारताचा 5वा फलंदाज ठरलेला आहे मित्रांनो. हे महत्त्वाचा मुद्दा हायलाइट करून ठेवायचा आहे. रोहित शर्माने ICC एकदिवसीय वन डे क्रमवारीमध्ये जर बघितला तर प्रथम क्रमांक पटकावणारा हा जगातला सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो. त्याचं वय 38 वर्ष आहे. तर हे विक्रम त्याच्या नावावर झाल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच वन डे क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे कोणकोणते भारतीय आतापर्यंत राहिलेले आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे सचिन तेंडुलकर, दुसरं नाव आहे महेंद्रसिंग धोनी, तिसरं आहे विराट कोहली, चौथं नाव आहे शुभमन गिल आणि आता 5वा खेळाडू बनलेला आहे रोहित शर्मा. त्यासोबतच रोहित शर्माचे इतर काही विक्रम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं की वन डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतक करणारा जगातील हा एकमेव फलंदाज आहे मित्रांनो. यासोबत दुसरा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सर्वाधिक सिक्सेस किंवा षटकार मारणारा पण एकमेव फलंदाज आहे मित्रांनो हा. एकूण त्याने 637 षटकार मारलेले आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, भारतातील गुगलचे पहिले AI हब कोणत्या शहरामध्ये सुरू केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, विशाखापट्टणम या ठिकाणी भारतातलं गुगलचं पहिलं AI हब जे आहे ते सुरू केलं जाणार आहे. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ठिकाण असणार आहे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी गुगल त्याचं पहिलं AI हब या सुरू करणार आहे. तर गुगल जर बघितलं पुढच्या 5 वर्षामध्ये अर्थात 2026 ते 30 या प्रकल्पावर सुमारे $15 अब्ज गुंतवणूक करणार आहे. आणि हा अमेरिकेबाहेर असणारा गुगलचा सर्वात मोठा AI हब असणार आहे मित्रांनो. हे महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे, कारण भारतामध्ये एवढा मोठा AI हब हा गुगलचा
सुरू होणार आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याचा उद्देश काय आहे? तर भारतात एआय आधारित परिवर्तन जलद करणे, तसेच स्थानिक उद्योजक, व्यवसाय जे असतात, तसेच जे वापरकर्ते असतात, त्याला एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे. याचा मुख्य भागीदार कोण-कोण असणार आहे यांच्यासोबत? तर त्यांचं नावं लक्षात ठेवा. Google असणार आहे, अदानी समूह असणार आहे आणि तिसरं आहे भारती एअरटेल. तर हे 3 मुख्य भागीदार यामध्ये असणार आहेत. या ठिकाणी जे डेटा सेंटर उभं केलं जाणार आहे, त्याची क्षमता असणार आहे 1 गिगावॅट आणि यामधून रोजगार निर्मिती 20,000 ते 30,000 एवढी असणार आहे मित्रांनो. म्हणजे एवढ्या लोकांना काम मिळणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच एआयचा विषय आलेला आहे. तर त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे अजून लक्षात ठेवायचे आहेत. भारतातील पहिला एआय जिल्हा आहे सिंधुदुर्ग. भारतातील पहिली एआय शिक्षिका आयरिस आहे आणि भारतातील पहिले एआय शहर उत्तर प्रदेशमधील लखनौ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आसियान शिखर परिषद 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, मलेशिया या ठिकाणी. नुकतंच आसियान शिखर जे 2025 झालेलं आहे ते नुकतंच पार पडलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. याची ही 46व्या क्रमांकाची आवृत्ती होती, जी की मलेशिया या देशातील क्वालालंपूर या ठिकाणी पार पडलेली आहे मित्रांनो. याची थीम आपल्यासाठी महत्त्वाची आहे. थीम लक्षात ठेवा, समावेशकता आणि शाश्वतता. ती थीम आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तिमोर लेस्टे जो आहे तो आसियान हा जे काही संघटन आहे त्याचा तो 11वा नवीन सदस्य देश बनलेला आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते नवीन सदस्य कोण आहे? असा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जात असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, भारताकडून या आसियानमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हजेरी लावलेली होती. त्यानंतर आहे 2026 हे जे काही वर्ष आहे ते आसियान भारत सागरी सहयोग वर्ष म्हणून सुद्धा यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. हे काही महत्त्वाचे इतर मुद्दे आहेत या संबंधित, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत म्हणून किंवा ब्रँड अँबॅसेडर ही कोण बनलेली आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, दीपिका पादुकोण ही भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत अर्थात मेंटल हेल्थ जे काही अवेअरनेस आहे ते करण्यासाठी ती अँबॅसेडर बनलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर दीपिका पादुकोण ही जी काही भारतीय अभिनेत्री आहे, ती भारताची पहिली मानसिक आरोग्य सदिच्छादूत बनलेली आहे मित्रांनो. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. याची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय जे आहे त्याने 10 ऑक्टोबरला, ज्या दिवशी जागतिक मानसिक आरोग्य दिन असतं, त्या दिवशी यांची नियुक्ती केलेली आहे. याच्यावर मुख्य जबाबदारी काय असणार आहे? तर मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे, लोकांना याविषयी अवेअरनेस वाढवणे, तसेच आरोग्य सेवांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही मुख्य जबाबदारी याची असणार आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे या संबंधित मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर करीना कपूर ही युनिसेफ इंडियाची सदिच्छादूत आहे, अर्थात अँबॅसेडर आहे. प्रियंका चोप्रा ही युनिसेफ जागतिक सदिच्छादूत आहे. ह्या दोन मधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आयुष्यमान खुराना युनिसेफ इंडियाचा सदिच्छादूत अर्थात अँबॅसेडर आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे या अगोदर सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. आता पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात, म्हणून या ठिकाणी आपण याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच ऑस्ट्रो-हिंद युद्ध सराव भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांदरम्यान हे ऑस्ट्रो-हिंद नावाचं युद्ध सराव नुकतंच पार पडलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नाव आहे ऑस्ट्रो-हिंद युद्ध सराव. भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांचा हा संयुक्त लष्करी युद्ध सराव होता मित्रांनो. याची ही 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होती. ठिकाण होतं ऑस्ट्रेलिया देशामधील पर्थ या ठिकाणी. कालावधी होता 13 ते 26 ऑक्टोबर. यामध्ये 120 भारतीय जवानांनी सहभाग नोंदवलेला होता. आपल्यासाठी यामधलं फक्त युद्ध सरावाचं नाव आणि कोणत्या देशांदरम्यान पार पडलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. एवढे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे जे युद्ध सराव 2025 मध्ये पार पडलेले आहेत ते सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. तर धर्मा गार्डियन नावाचा जे युद्ध सराव आहे ते भारत आणि जपान दरम्यान झालेला आहे, जपान या देशामध्ये. सायक्लोन नावाचं युद्ध सराव भारत आणि इजिप्त दरम्यान झालेला आहे, राजस्थान राज्यामध्ये. वरुण नावाचं जे नौदल सराव आहे ते भारत आणि फ्रान्समध्ये झालेला आहे, अरबी समुद्र या ठिकाणी. युद्धाभ्यास नावाचा जे युद्ध सराव आहे ते भारत आणि अमेरिके दरम्यान झालेला आहे, अमेरिकेमध्ये.
टायगर ट्रायम्फ जे नावाचा युद्ध सराव आहे ते भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे, भारताच्या पूर्व तटीय भागामध्ये. एकोवेरिन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान झालेला आहे, मालदीव या देशामध्ये. हे महत्वाचे युद्ध सराव आहेत मित्रांनो. यावर हमखास आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा दिसून येणार आहे. म्हणून हे जे काही युद्ध सराव आहे ते कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे आणि कोणत्या देशामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं होतं ते आपल्याला बारकाईने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच अंटार्क्टिकामधील भारताचे चौथे संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली. त्याचे नाव काय आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मैत्री 2 असं त्याचं नाव असणार आहे, जे की भारताचं अंटार्क्टिकावरील चौथं संशोधन केंद्र असणार आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताचा हे अंटार्क्टिका खंडावरील चौथं संशोधन केंद्र असणार आहे. नाव असणार आहे मैत्री 2. ठिकाण कुठं? तर पूर्व अंटार्क्टिका मित्रांनो. यासाठी भारत सरकारकडून 2000 कोटी रुपये निधी हा खर्च केला जाणार आहे आणि हे जे काही प्रकल्प आहे ते 2029 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. हा एक ग्रीन रिसर्च स्टेशन असणार आहे, जे की पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेवर चालणार आहे मित्रांनो. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच भारताचे जे इतर संशोधन केंद्र आहेत अंटार्क्टिका खंडावरील त्यांचे सुद्धा नावं आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. ते नावं लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे दक्षिण गंगोत्री, दुसरा आहे मैत्री, तिसरा आहे भारती आणि आता हे चौथं बनणार आहे मैत्री 2 नावाचं. हे नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत? हा सुद्धा महत्त्वाचा क्रीडा संबंधित प्रश्न आहे मित्रांनो, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भारत देशामध्ये 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होण्याच्या शक्यता आहेत मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे येणार आहे मित्रांनो. वर्ष असणार आहे 2030, जे की राष्ट्रकुल स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असणार आहे. कारण याची स्थापना जर बघितली या राष्ट्रकुल स्पर्धांची 1930 साली, आता 2030 साली याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत मित्रांनो. आणि शताब्दी वर्षाचं जे काही राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन आहे ते भारतामध्ये होणार आहे मित्रांनो, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी. या संबंधित शिफारस करण्यात आलेली आहे राष्ट्रकुल कार्यकारी मंडळाकडे, जे की 26 नोव्हेंबरला ग्लासगो जे शहर आहे त्या ठिकाणी आमसभेमध्ये याचा अंतिम निर्णय हा घेण्यात येणार आहे. त्या बाबतीत आपण तसं काही झालंच, भारताकडे हे जे काही यजमानपद जर आलं तर त्याविषयी अपडेट आपल्याला दिली जाणार आहे. तत्पूर्वी आपल्याला हे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जवळपास असं नक्की झालेलं आहे की भारताकडे राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद हे येणार आहे. त्या संबंधित भारताने तयारी सुद्धा केलेली आहे. तर राष्ट्रकुल ही जी काही क्रीडा स्पर्धा आहे त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ही राष्ट्रकुल परिषदेतील जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांची क्रीडा स्पर्धा असते मित्रांनो. याची सुरुवात 1930 साली झालेली आहे आणि दर 4 वर्षांनी या स्पर्धांचं आयोजन हे केलं जात असतं. या अगोदर भारताने 2010 साली नवी दिल्लीमध्ये या स्पर्धांचं आयोजन हे केलेलं आहे मित्रांनो. हे महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणत्या देशात उभारण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, अमेरिका देशामध्ये जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक उभारण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर स्थानकाचं नाव आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल. ठिकाण आहे अमेरिका देशामधील न्यूयॉर्क या ठिकाणी आणि प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जर बघितलं तर जगातलं हा सर्वात मोठं रेल्वे स्थानक ठरलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी एकूण 44 प्लॅटफॉर्म आहेत आणि 67 ट्रॅक आहेत. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ते आपल्याला स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच रेल्वे संबंधित इतर काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं की भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक पश्चिम बंगालमधील हावडा रेल्वे स्थानक आहे आणि जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म जर विचारलं तर ते कर्नाटक या राज्यामध्ये हुबळी जंक्शन या ठिकाणी आहे. त्याची लांबी 1507 मीटर आहे मित्रांनो. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर महिला क्रिकेटच्या इतिहासात एकाच वर्षात 1000 एकदिवसीय धावा करणारी पहिली खेळाडू कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, स्मृती मंधना. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर महिला क्रिकेटच्या इतिहासामध्ये
एका कॅलेंडर वर्षामध्ये 1000 एकदिवसीय अर्थात वन डे मध्ये 1000 धावा करणारी ही पहिली खेळाडू ठरलेली आहे. आणि नुकताच हिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना ही 1000 धावाचा टप्पा पार केलेला आहे मित्रांनो. या अगोदरचा विक्रम होता ऑस्ट्रेलियाची खेळाडू बेलिंडा क्लार्कच्या नावावर आणि हा विक्रम मोडलेला आहे स्मृती मंदना हिने. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला स्मृती मंदनाविषयी लक्षात ठेवायचं आहे. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करणारी ही 5वी खेळाडू बनलेली आहे मित्रांनो. आणि मिताली राजनंतर ही भारताची दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे आम्हाला काही आमच्या चुका असतील अजून त्याच्यावर काम करण्याची संधी मिळणार आहे. तुमच्यासाठी जास्तीत जास्त कंटेंट आम्हाला बनवण्याची संधी मिळणार आहे. त्या संबंधित कृपया एक कमेंट नक्की प्रत्येकाने त्या ठिकाणी करायचं आहे. तुम्हाला लेक्चर कसा वाटला आणि अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहूया. नुकतेच BSF एअरविंगची पहिली महिला फ्लाइट इंजिनियर कोण बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए भावना चौधरी ही BSF एअरविंगची पहिली महिला फ्लाइट इंजिनियर बनलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. तर नाव आहे भावना चौधरी, जी की BSF एअरविंगच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच एक महिला फ्लाइट इंजिनियर बनलेली आहे किंवा त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची जर महिलांची पहिल्यांदाच नियुक्ती जर केलेली असेल तर प्रश्न हे आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि ही जी काही भावना चौधरी आहे ती कुठली आहे तर उत्तर प्रदेशमधील मेरठची आहे. ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर महत्त्वाच्या पदावरील जे काही महिला आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवा. मोहना सिंग ज्या बघितल्या तर तेजस लढाऊ विमान जे आहे त्या विमानाची ती पहिली महिला पायलट आहे. अवनी चतुर्वेदी सुखोई फायटर जेटच्या त्या पहिल्या महिला पायलट आहेत. आस्था पुनिया भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट आहेत. या काही महत्त्वाच्या पदांवरील महिला आहेत ज्या आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, भारतीय लष्करात अँटी ड्रोन ग्रिड सक्षम प्रणालीचे अनावरण करण्यात आले. त्याची निर्मिती कोणी केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडून याची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. तर भारतीय लष्कराचा हा अँटी ड्रोन ग्रिड आहे. त्याचं नाव आहे सक्षम. त्याचं लॉंग फॉर्म काय आहे? सिच्युएशनल अवेअरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड स्किल असेट मॅनेजमेंट. हे आपल्याला नाव आणि त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. याची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करून करण्यात आलेली आहे मित्रांनो. याची क्षमता काय आहे? जमिनीपासून 3000 मीटर उंचीपर्यंत हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्याची याची क्षमता आहे. कार्य काय असणार आहे? शत्रूचे ड्रोन आणि मानवरहित जे काही हवाई वाहनं असणार आहेत त्याला रिअल टाइम शोध घेणं, त्याचं म्हणजे ट्रॅकिंग करणं आणि त्यांना नष्ट करणं. आणि ही संपूर्णतः स्वदेशी बनावटीची प्रणाली आहे मित्रांनो. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपण आपल्या देशामध्ये ही प्रणाली बनवलेली आहे. यामध्ये AI वापर केला जाणार आहे, ज्याद्वारे अचूक लक्ष साधून त्याला नष्ट करता येणार आहे. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तर भार्गवास्त्र नावाचं भारताचं स्वदेशी मायक्रो मिसाईल सिस्टम भारताने विकसित केलेलं आहे, जे शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे. हे सुद्धा भार्गवास्त्र जे आहे ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच 2025चा समुद्र शक्ती नौदल युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये पार पडला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान हा समुद्र शक्ती नौदल युद्ध सराव नुकताच पार पडलेला आहे. त्याविषयी मुद्दे लक्षात ठेवा. तर देश आहेत भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यानचा हा नौदल युद्ध सराव आहे मित्रांनो. याची ही 5व्या क्रमांकाची आवृत्ती होती. ठिकाण होतं आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये भारतीय नौदलाचं जहाज INS कवरत्ती सहभागी झालेलं होतं. याचा उद्देश काय आहे? हे जे काही नौदल युद्ध सराव आहे ते नेमकं का घेण्यात येत असतं? तर इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये शांतता स्थिरता राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रांची भागीदारी मजबूत करण्यासाठी हा नौदल युद्ध सराव हा आयोजित केला जात असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो
आपल्याला काही महत्त्वाच्या छोट्या घडामोडी ज्या आहेत वन लाइनर स्वरूपातल्या या ठिकाणी पाहायचं आहे. तर चंद्रपूर जे आहे ते वाघांची राजधानी होणार आहे मित्रांनो. तर 2026 ची राष्ट्रीय व्याघ्र जे गणना आहे ते लवकरच सुरू होणार आहे आणि ती गणना झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा जगात सर्वात जास्त वाघ असणारा जिल्हा बनणार आहे मित्रांनो. त्याची संख्या 325 च्या वर जाण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. म्हणून हा मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2022 च्या गणनेनुसार जरी आपण बघितलं तर जगात सर्वाधिक 250 वाघ असणारा जिल्हा सुद्धा चंद्रपूर आहे आणि त्याची आता नवीन गणना झाल्यानंतर ते संख्या 325 होण्याचा अंदाज आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच चंद्रपूर जो जिल्हा आहे त्या ठिकाणी जे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 2022 मध्ये जर आपण बघितलं जे व्याघ्र गणना झालेली आहे त्यामध्ये सर्वाधिक वाघ असणारे राज्य कोणते आहेत ते आपल्याला विचारलं जातं. ते आपल्याला क्रमवारी लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे, 785 वाघ आहेत त्या ठिकाणी. दुसरा क्रमांक आहे कर्नाटकचा, तिसरा क्रमांक आहे उत्तराखंड राज्याचा आणि महाराष्ट्राचा यामध्ये चौथा क्रमांक लागतो मित्रांनो. या ठिकाणी 444 आकडा पाहिजे होता, या ठिकाणी चुकून 446 असं झालेलं आहे मित्रांनो. तेवढी सुधारणा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर पुढची आपल्याला घडामोड बघायची आहे. नुकतंच मोन्था नावाचं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे. हे जे काही चक्रीवादळ होतं मित्रांनो ते पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं होतं आणि याला मोन्था नाव थायलंड या देशाकडून देण्यात आलेलं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं कोणत्या देशाने याला नाव दिलेलं आहे, तर थायलंड दिलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामुळे प्रभावित क्षेत्र कोणतं राहिलेलं आहे किंवा कोणत्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आंध्र प्रदेशची जी किनारपट्टीचा भाग आहे, जे पूर्व किनारपट्टी म्हणून आपण ओळखतो, त्या ठिकाणी याचा तडाखा बसलेला आहे मित्रांनो. आणि मोन्था नावाचा अर्थ काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याचा नावाचा अर्थ होत असतं सुगंधित फूल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आहे मुंबई वन नावाचं ॲप्लिकेशन जे की नुकतंच 8 ऑक्टोबर 2025 ला मोदींच्या हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे तर मुंबई महानगर प्रदेशामध्ये 11 ज्या सार्वजनिक परिवहन सेवा आहेत त्याला एकत्रित एका प्लॅटफॉर्मवर आणणे. यामध्ये 3 भाषांमध्ये हे प्लॅटफॉर्म किंवा ॲप्लिकेशन असणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी. याचा फायदा काय असणार आहे? एकाच ॲपवर प्रवास योजना, तिकीट बुकिंग आणि इतर ज्या काही डिजिटल देयक वगैरे असतात, पेमेंट्स वगैरे सगळ्या काही गोष्टी करणं हे शक्य होणार आहे. अशा प्रकारचं हे भारताचं पहिलं एकात्मिक अर्थात इंटिग्रेटेड कॉमन मोबिलिटी ॲप्लिकेशन असणार आहे. म्हणून हा ॲप जे आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरची घडामोड असणार आहे जगातील पहिले ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज केंद्र. तर हे कुठं उभारण्यात आलेलं आहे? चीनमधील जे गोबी वाळवंट आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी 200 मीटर उंच 2 टॉवर्स बसवण्यात आले आहेत मित्रांनो. सूर्यप्रकाश केंद्रित करण्यासाठी भारतात एकत्रित करण्यासाठी 27,000 पेक्षा जास्त आरसे त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि याद्वारे एवढी जास्त ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे की ती 5 लाख घरांना वर्षभर वीज पुरवठा करू शकणार आहे. अशा प्रकारचं हे जगातलं पहिलं ट्विन टॉवर सौर औष्णिक वीज निर्मिती केंद्र असणार आहे, जे की चीन देशामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तेजस लढाऊ विमानासंदर्भामधली एक घडामोड आहे. हे जे स्वदेशी बनावटीचं अत्याधुनिक जे तेजस लढाऊ विमान आहे मित्रांनो, ते नुकतंच आपल्या भारतीय हवाई दलामध्ये 17 ऑक्टोबरला समाविष्ट झालेलं आहे. डेट आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ती तारीख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे तेजस जे लढाऊ विमान आहे नुकतंच त्यानं MiG-29 हे जे अगोदरचं आपलं लढाऊ विमान होतं त्या ठिकाणी ते त्याची जागा घेणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी हा महत्त्वाची घडामोड आहे, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर महत्त्वाच्या काही वन लाइनर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर महाराष्ट्र कर्नाटक जे सीमा प्रश्न आहे मित्रांनो त्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून आशुतोष कुंभकोणी जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता राहिलेले आहेत. त्यानंतर आहे गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहेत मित्रांनो इंद्रनील नाईक. या अगोदर पालकमंत्री होते बाबासाहेब पाटील. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पालकमंत्री आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर इस्रोचे जे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन यांनी नुकतंच इस्रोचे आगामी वर्षातील लक्ष्य जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये 2027 हे गगनयान मोहीम असणार आहे, ज्याद्वारे भारत मानवाला अवकाशामध्ये पाठवणार आहे. 2035 वर्ष भारत स्वतःच अंतराळामध्ये अवकाश स्थानक उभारणार आहे. 2040 ला भारत मानवाला चंद्रावर उतरवणार आहे. अशा प्रकारचे काही लक्ष्य आहेत जे इस्रोकडून सांगण्यात आलेले आहेत. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर द्रौपदी मुर्मू या राफेल आणि जे सुखोई 30 हे जे काही लढाऊ विमान आहेत
त्यामध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल तर्फे जे काही सर्वेक्षण घेण्यात आलेलं आहे, त्यामध्ये पुणे विमानतळाने देशामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे मित्रांनो. हे एक आपल्यासाठी महत्त्वाची घडामोड आहे, ते एक लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर इच्छामरणाला कायदेशीर परवानगी देणारा उरुग्वे हा लॅटिन अमेरिका देश जे संघ आहे किंवा अमेरिका आहे, लॅटिन अमेरिका त्या ठिकाणचा हा पहिला देश बनलेला आहे. त्यानंतर बुरेव्हेस्टनिक हे रशियाने विकसित केलेलं अणुऊर्जेवर चालणारं अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असणारा क्रूझ क्षेपणास्त्र किंवा मिसाईल आहे. त्याचं नुकतंच परीक्षण केलेलं आहे मित्रांनो. हा महत्त्वाची मिसाईल आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मिसाईलवर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर जे औरंगाबादचं रेल्वे स्टेशन आहे त्याचं नाव बदलून आता ऑफिशियली छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे आणि त्याला नवीन कोड CPSN असं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई या ठिकाणी मोदीज मिशन नावाचं एक पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे, ज्याचे लेखक आहेत बर्जिस देसाई. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारताचा जो माजी नेमबाज आहे अभिनव बिंद्रा याला 2026 हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. हे मुद्दा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाची जी सरकारी विमान उत्पादक कंपनी आहे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्यात एक करार झालेला आहे मित्रांनो, ज्याद्वारे SJ-100 हे जे काही प्रवासी विमान आहे ते आता भारतामध्ये आपल्याला निर्मिती करता येणार आहे. या संदर्भामधला करार सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत. सर्व ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला शेवटी तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्स आपण जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याच्या नोट्स आपल्याला टेलिग्राम चॅनल जे आपलं आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या नोट्स मित्रांनो तुमच्याजवळ तुम्ही डाउनलोड करून ठेवायच्या आहेत. येणाऱ्या परीक्षांसाठी त्या खूप महत्त्वपूर्ण नोट्स तुमच्यासाठी असणार आहेत. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.